ऑफिस एकाच सिद्धांतावर चालते. तुमचा बॉस तुम्हाला येडा समजतो आणि तुम्ही त्याला. उद्या काय होईल माहीत नाही, म्हणून झोपताना आपली चॅटिंग डिलीट करून झोपा. नाहीतर लोक म्हणतील वाटलं नव्हतं हा असा असेल. एका शेतात दोन चिमण्या दाणे खात होत्या. एक चिमणी म्हणाली, अगं लवकर पड, बघ तिथे माणूस उभा आहे. दुसऱ्या चिमणीने निरखून पाहिले आणि म्हणाली, चिंता नको करूस, ते बुजगावणं आहे. पहिली चिमणी, तुला कसं कळलं? दुसरी चिमणी, त्याच्या हातात मोबाईल नाही. माणूस खूप विचित्र प्राणी आहे. खाणार तर तुकडे तुकडे करून, पण चपाती गोलच पाहिजे. कुछ लोग आम ऐसे खाते हैं कि गुठलियाँ भी शर्मा कर बोल पड़ती है, छोड़िए ना, बस कीजिए, लोग देख रहे हैं. पक्या आणि मक्या एकदा जेवणाच्या पंक्तीत जेवत असतात. तेव्हा त्यांना एक माणूस विचारतो, तुम्ही कोण? पक्या, मी मुलाकडून आलोय. मक्या, मी मुलीकडून आलोय. वाढणारा माणूस, चपलीनं हाणीन साल्यांनो, हे 13व्याचं जेवण आहे. तुम्ही 50 नाही तर 100 रुपयाच्या पाणीपुरी खा, पण जोपर्यंत सुकीपुरी खात नाही तोपर्यंत तुमचं पोट भरत नाही. जमलं तर बायको वयाने थोडी मोठी असलेली करा, म्हणजे ओरडली तरी मनाला समाधान राहील. ओरडू दे, मोठी आहे ती आपल्यापेक्षा. भारतातील सर्वात आवडता खाद्यपदार्थ, खा माझी शपथ. रात्री नवरा बायकोचं भांडण झालं. सकाळी बायको रागात उठली नाही. बिचाऱ्या नवऱ्याने मुलांना नाश्ता दिला आणि त्यांना शाळेत जाण्यासाठी तयार केले. बायको बेडवरून रागाने फक्त बघत होती. जसा नवरा मुलांना शाळेत सोडण्यासाठी निघाला, बायको म्हणाली, थांबा जरा, आज रविवार आहे. पत्नीच्या जेवणात 1000 चुका काढणारा त्या दिवशी हसत हसत कच्चं शिजलेलं अन्न पोट भरून खात होता. कारण त्या दिवशी त्याच्या लाडक्या मुलीने जेवण बनवलेलं असतं.